अंबादास दानवेंची एक पैशाचा व्हिडिओ ट्विट केलाय। पैशांच्या गंड्यासह कोणते आमदार आहेत? दानवे अंबादास दानवे यांचा ट्विट आहे। तर पैशांच्या गंड्यासह कोणते आमदार आहेत असं दानवे म्हणतायत। अंबादास दानवे यांचं हे ट्विट आहे। सरकारला त्यांनी सवाल केलाय, सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं म्हणत दानवेंनी सरकारवर आरोप केलाय। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं अंबादास दानवे यांनी ट्विट केलंय। तर जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत असा सवाल आता दानवेंनी ट्विट करत विचारलाय। अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलाय। दानवे म्हणतायत की पैशाचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय। पैशांच्या गंढ्यासह कोणते आमदार आहेत असं ट्विट अंबादास दानवे यांनी करत सरकारला सवाल केलाय। तर सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असा सवाल आता अंबादास दानवेंनी ट्विट करत केलेला आहे। अंबादास दानवेंनी एक पैशाचा व्हिडिओ ट्विट केलाय। पैशांच्या गड्ड्यासह कोणते आमदार आहेत असा सवाल आता दानवेंनी सरकारला विचारलाय। या ठिकाणी आता अंबादास दानवे यांच्याकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे, सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। अधिवेशन, हिवाळी अधिवेशन एकीकडे सुरू असताना मात्र या ठिकाणी विरोधक अनेक मुद्द्यांवर आक्रमक होत असताना अंबादास दानवे यांनी आता हे ट्विट करत सवाल केलेला आहे। बाकी सगळं ओके आहे, शेतकऱ्यांचा या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलाय। पैशांच्या गड्ड्यांसह हे कोणते आमदार आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेत। उमेश, आपण पाहतो एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, विरोधक अनेक मुद्द्यांवर आक्रमक होताना पाहायला मिळतात, मात्र आता हा नवीन व्हिडिओ या ठिकाणी दानवे यांनी उपस्थित करत या ठिकाणी ट्विट करत सवाल उपस्थित केलाय। नक्की जर आपण पाहिलं तर आज सकाळीच अंबादास दानवे यांनी हे ट्विट जे आहे ते केले आणि याच्यामध्ये त्यांनी जे व्हिडिओ ट्विट केले ते नक्कीच धक्कादायक आपल्याला पाहायला मिळतात। कारण ज्या प्रकारे शिवसेनेचे हे जे आमदार आहेत महेंद्र दळवी हे फोनवरनं संभाषण करतात आणि समोरून त्यांना कोणीतरी नोटांच्या गड्ड्या दाखवते आणि अशा प्रकारचा हा व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट केला। त्यामुळे हा सगळा व्हिडिओ आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे। याआधी देखील सातत्याने त्यांच्या आमदारांवरती 50 खोके एकदम ओके अशा आरोप जे आहेत ते खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने करण्यात येत होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अंबादास दानवे यांनी अशा प्रकारचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि यासोबतच शेतकऱ्यांचा देखील त्यांनी या ट्विटमध्ये मुद्दा छेडलेला आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार येण्याआधी त्यांनी करणार असं सांगितलं होतं, मात्र अद्याप ती केलेली नाहीये। शेतकऱ्यांसाठी कुठेही पैसा या सरकारकडे दिसत नाहीये, मात्र यांच्या आमदारांकडे कसा पैसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ट्विट मधून केला। त्यामुळे नक्कीच या ट्विट नंतर आता राजकीय वादंग जे ते ठरण्याची दाट शक्यता आहे। तर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आता महापालिकाच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत आणि अशा वेळेस पैसे वाटपाचा आरोप हा वारंवार विरोधकांकडून केला जात होता। त्यानंतर आता हा व्हिडिओ समोर येतोय, अगदी पैशांच्या गड्ड्या या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। अंबादास दानवे आता या ठिकाणी आरोप करताना पाहायला मिळतात। एकंदरीतच आपण जर चित्र पाहिलं तर सत्ताधाऱ्यांवरती जसं आपण म्हणालात की 50 खोके एकदम ओके असं वारंवार बोललं जात होतं। अनेक मुद्द्यांवरून आता विरोधक या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे। नक्कीच, कारण उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार ज्यावेळेस गेलं, हे सरकार पैशाच्या आमदार खरेदी विक्री करूनच हे पाडण्यात आलं होतं असा आरोप त्यावेळेस पासून सुरू आहे। आणि आता हे ज्यावेळेस दुसरं महायुतीचं सरकार बसलं त्यावेळेस देखील मोठा पैशाचा बाजार निवडणुकांमध्ये करण्यात आला होता, खरेदी विक्री करण्यात आली होती, मतदारांना पैसे वाटण्यात आले होते असा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात आला होता। यातच आता जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहिल्या तर या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये देखील जवळपास 15 ते 25 हजार प्रत्येक मताला सरकारी पक्षाने वाटले असा गंभीर आरोप जो तो करण्यात आला। महानगरपालिकेत देखील ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये देखील असाच पैशाचा महापूर येईल असं सातत्याने विरोधी पक्ष म्हणतात आणि त्यातच हा असा प्रकारचा व्हिडिओ ज्यावेळेस ट्विट केला जातोय आणि सरकारचे आमदार जे आहेत, सरकारचे मंत्री जे आहेत ते केवळ पैसे जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत,
टक्केवारीमधून पैसे जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. जे कुठली कामं सरकारकडून केली जातात त्यामध्ये टक्केवारी घेतली जाते असा आरोप सातत्याने विरोधक करतात आणि त्यातून हे सगळे पैसे जमा केले जातात. त्यातून हा माया जमा केली जाते आणि तिथून निवडणुका लढवल्या जातात. हा आरोप सातत्याने विरोधकांचा आहे आणि त्यामध्ये जर अशा प्रकारचा जर ट्विट अंबादास दानवे जे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते, आताच त्यांचा कार्यकाळ संपलाय. जर ते आता पुन्हा एकदा जर विरोधी पक्ष नेते किंवा विधान परिषदेत असते तर यावरून अजूनही गदारोळ माजू शकला असता. मात्र आता या सगळं अधिवेशनाचा दुसरा दिवस ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस नक्कीच या ट्विटमुळे अजूनही गदारोळ वाढण्याची दाट शक्यता आहे. जी नक्कीच उमेश, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. कर्जमाफीवरून वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सरकारकडून आश्वासनं देण्यात येत होती, मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयेत. मात्र या गड्ड्या आपण पाहतोय, पैशांच्या गड्ड्या या आमदारांकडे पाहायला मिळतात. मग शेतकऱ्यांना पैसे का दिले जात नाहीत, शेतकऱ्यांना ती मदत का पोहोचवली जात नाही? अनेक आत्महत्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी, अनेक घटना या ठिकाणी समोर येत असताना पाहायला मिळतात. ज्यावेळेस हे सरकार सत्तेत आलं त्याच्या आधी यांचा जो मॅनिफेस्टो आला होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं. 1 वर्ष आता या सरकारला पूर्ण झाले, मात्र ते आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की 30 जून पर्यंत सरकार शेतकऱ्यांचं हे कर्ज जे आहे ते माफ करेल. मात्र अद्याप तरी त्याबाबतचा काही अजून ठोस निर्णय झालेला नाही. त्याच्यामुळे आणि यासोबतच जर आपण पाहिलं तर गेल्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वी जो महाराष्ट्रभर अतिवृष्टी झाली, अवकाळी पावसाचा जो मोठा फटका शेतकऱ्यांना बसला, त्यासाठी जी मदत जाहीर करण्यात आली ती देखील अद्याप शेतकऱ्यांना भेटली नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. मात्र जी पत्रकार परिषद अधिवेशन सुरू होण्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 92% पर्यंत शेतकऱ्यांना ती मदत पोहोचवली. मात्र यावर विरोधक काही संतुष्ट नाहीयेत आणि सातत्याने ते सांगतात की जी मदत पोहोचवली ती अत्यंत तुटपुंजी आहे, व्यवस्थितपणे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. अनेक शेतकऱ्यांना अजून तो लाभच मिळालेला नाहीये. त्याच्यामुळे असं सगळं असताना अंबादास दानवेने हे ट्विट करत दाखवण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांकडे सरकारकडे पैसा नाहीये, मात्र आमदारांकडे यांच्या कसा पैसा आहे आणि ही माया त्यांनी कशी जमा केलेली आहे हा एक सांगून ह्या ट्विटच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. उमेश, हा जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे ते आमदार कोण आहे, तो व्यक्ती कोण आहे, त्या संदर्भात काय माहिती मिळते? हा ह्यांनी जे ट्विट केलेला आहे आणि याच्यामध्ये जे व्हिडिओ दिसतात त्याच्यामध्ये ते जे इसम दिसतात ते आमदार शिवसेनेचे आमदार आहेत. महेंद्र दळवी जे पेनचे आमदार आहेत, शिवसेनेचं ते प्रतिनिधित्व करतात त्या सगळ्या परिसरामध्ये आणि त्यांचा तो फोटो आता त्याच्यावरती त्यांची प्रतिक्रिया अजून येणं बाकी आहे. मात्र अंबादास दानवेनी हा त्यांचं नाव जरी ट्विट केलं नसलं तरी त्यांच्यामध्ये तो त्यांचा चेहरा जो आहे तो दिसतोय आणि ते महेंद्र दळवी शिवसेनेचे आमदार असल्याचे दिसतात. आणि सातत्याने जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा हे सरकार येण्याच्या आधीपासून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यापासून शिवसेनेच्या आमदारांवर खास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आरोप आहे की त्यांच्या आमदारांना पैसे दिले, 50 खोके दिले आणि हे सरकार पाडलं आणि त्यानंतर पैशाचा हा महापूर या सगळ्या आमदारांकडे आणि त्यानंतर अशा प्रकारचं ट्विट करणं पुन्हा एकदा त्यांच्यावर हे आरोप करण्याचाच प्रयत्न आहे. जी उमेश, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.